पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला, पहिली उघडताना दा नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. साईकृपा सोसायटी, साक्री रोड, धुळे या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सौ प्रतिभा राजेंद्र बोरसे या वहिनींना भेटून आजच्या भागात आपण त्यांना बोलतं करणार आहोत. भेटूया बोरसे कुटुंबाला, धुळे. चला. घ्या उखाणा घ्या. होम मिनिस्टरने केली महाराष्ट्रात क्रांती आणि राजेंद्र रावांचं नाव घेते. आज आहे मकर संक्रांत. अरे वा 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 वा. या दिवशी आम्ही पुण्यामध्ये शूटिंग करतो आहोत. तो दिवस आहे मकर संक्रांतीचा, म्हणून हा उखाणा. आणि तुम्हाला जेव्हा हा भाग बघायला मिळणार तेव्हा मी एवढंच म्हणेन की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही आई माझी. नमस्कार. हे वडील. नमस्कार. ही वहिनी. या माझ्या दोघी मुली, सायली, सलोनी. त्या माझ्या बहीण मैत्रिणी पण. आणि ही भावाची मुलगी, बहिणीचा मुलगा, ही वहिनी, हा भाऊ माझा, हे वडील माझे, ही आमच्या समोरच्या ताई, ही माझी मुलगीच. आणि या आमच्या शाळेतल्या मॅडम आहेत. आणि या आमच्या कॉलनीतला साईकृपा सोसायटीचा पूर्ण परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. आनंदाच्या डोही आनंद तरंग, नवलरावांचे नाव घेते होम मिनिस्टर मध्ये दंग. स्वच्छता आणि टापटीप संसाराची शोभा, विलासरावांच्या पाठीशी परमेश्वर उभा. नमस्कार. 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 तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण नाशिकचं. नाशिकला कुठे? नाशिकला बालपण रविवार पेठेत गेलं. म्हसोबा गल्लीत आम्ही राहायचो, वाड्यात पूर्ण चाळीमध्ये. हो, वाडा होता, मोठा वाडा होता आमचा. किती जण होते घरात? तर आई वडील, दोघं भाऊ आणि दोघी बहिणी, आम्ही असं आम्ही राहायचो वाड्यामध्ये. माहेरचं नाव काय तुमचं? प्रतिभा मोतीलाल ठाकरे. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं जवळपास दोंडाईच्याला गेलं. आणि तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील हेडमास्टर होते हायस्कूलला, रिटायर झाले आता 5-7 वर्ष झाले. आणि तुमचे भावंड? भाऊ आम्ही 3 भाऊ. आपण काय करता? मी वकील आहे इथं धुळ्यामध्ये, धुळ्यातच प्रॅक्टिस करतो. अरे वा. मग घरी कोण वकिली करतं जास्त? हे तर त्यांचीच वकिली जास्त चालते घरामध्ये. काय सांगता? काय म्हणजे कारण मी पण टीचर आहे, पण टीचरपेक्षा वकिली जास्त चालते. मला चान्स कमी मिळतो बोलायला. पण मला तुम्हाला विचारायचंय की तुमची उलट तपासणी कोण घेतं? हे मी माझ्यापेक्षा तुम्ही प्रत्येक घरामध्ये गेलेले, तुम्हाला खूप अनुभव मिळालेले. तर आता मी काहीतरी सांगणं आणि सगळ्यांना माहिती की मी काय वेगळं सांगणार आहे. सगळेजण माहिती हा माणूस खोटं बोलतोय, त्यामुळे मी काहीच बोलत नाही. नाही, मी तुमच्या घरात आलोय की नाही, मी तुमच्या घरातलं जाणून घ्यायला आलेलो आहे. तर तुम्ही सांगा तुमची उलट तपासणी कोण घेतं? नाही, हे तर बघा, मी वकील कोर्टामध्ये, पण घरी नाही. घरी नाही. उलट सांगताय बरं का? काय? सगळं ऐकून घ्यावं लागतं. हो हो. पण तुम्हाला आता शाळेत किती वेळ, एक तास किती वेळाचा असतो? 30 मिनिटाचा. ह्या एकदा सुरू झाले की 30 मिनिटं बोलतात. घरात नाही. घरात नाही. घरात आलं, चप्पल काढली म्हणजे आपण गृहिणी म्हणून घरात प्रवेश करायचा. हा. आणि शिक्षिका म्हणून शाळेत फक्त. पण मग काय हो, एखाद्या विषयावरून वाद घालायचा झाला समजा किंवा चर्चा करायची झाली तर डिबेटमध्ये कोण पुढाकार घेतं जास्त? काय वेळेला होतं तसं. आपण म्हणतो नकोच विनाकारण वेळ वाया जायला, मग आपण म्हणायचं बरोबर आहे तुझं.
असं नाही होतं, बहुतेक काय नाही होत? नाही, असं होतच नाही. पण आता तर असं असं बोलतायत होतच ते. नाही. उलट वकिली जास्त घरामध्ये चालते, त्याच्यामुळे मग मला दरवेळी मागे घ्यावं लागतं, नमतं घ्यावं लागतं. हो, काय सांगता हो, का असं करता हो? मी आणि जास्त वेळेच्या अभावी काय होतं, मी घरात वकिली करतच नाही, की मला माहिती आहे की मी इथं मला त्याचा बेनिफिट काहीच मिळणार नाहीये, मला फी मिळणार नाही त्याची, की इथं वकिली दाखवून काहीच उपयोग बी नाहीये त्याचा. पण तुमचं लग्न कधी जमलं, कसं जमलं, लग्न अरेंज मॅरेज. कसं काय पण? काही नाही, वडिलांची बदली इथं धुळ्याला झाली होती. वडील काय करायचे? वडील ITI आहे, नोकरी? हा, सर्व्हिसला होते ITI ला. आता रिटायर झाले, वडील आलेले आहेत. बरं बरं तर मग वडिलांची बदली धुळ्याला झाली. माझे दीर ITI लाच होते त्यावेळेस. बरं. मग आपल्याच जातीचे शिक्षक आहेत, सर या म्हणे घरी. मग वडील आले आणि यांचे हे आजोबांकडे राहायचे, आजी आजोबांकडे. इथे हा. धुळ्यात. मग विषय निघाला असेल, यांचा काय विषय निघाला ते नाही माहिती. विचारूया काय निघाला होता? तर योगायोग असं म्हणावं लागेल तिच्या वडिलांचं. पूर्ण सर्व्हिसमध्ये फक्त एकच वर्ष त्यांची बदली धुळ्याला झाली आणि त्या एका वर्षामध्ये पोरीचं लग्न करून घेतलं, परत नाशिकला गेले. लगेच वडिलांची लगेच बदली झाली. माझं लग्न झालं आणि लगेच त्याच असं का वर्षी. म्हणतायत लग्न करून गेलं आणि नाही नाही, असं नाही. कारण वडिलांची जरी बदली इथं झालेली असली तरी पुढाकार घ्यायला मावस बहिणीचे सासरे होते, त्यांनी पुढाकार घेतला लग्न जमवण्यासाठी. योगायोग म्हणावा हा, योगायोग म्हणा तो. की तेवढ्या एका वर्षासाठीच त्यांची बदली झाली, त्या वर्षात लग्नही झालं आणि परत आपल्या नाशिकला शिफ्टही झाले. किती वर्ष झाली लग्न? जवळपास 23 वर्ष झाली. तेव्हा तुमची परिस्थिती कशी होती? परिस्थिती म्हणजे मी M.Com सेकंड इयरलाच होतो, मी शिकतच होतो त्यावेळेला. उत्पन्न किती लग्न झालं तेव्हा? त्यावेळेला मी साधारणतः 1000 रुपये महिना कमवत असे आणि त्याच्यानंतर लग्नानंतर 9 वर्ष ही कंटिन्यू शिकली. लग्नानंतर सगळं शिक्षण? हो, 9 वर्ष शिक्षण म्हणजे आमचं केलं. लग्न ठरलं त्यावेळेला फक्त B.Com ची B.Com च परीक्षा होती दिली मी. होती तिने. पण असं कधी व्हायचं का की एखादा दिवस असा आहे की त्या दिवशी पैसेच नाहीत खिशात, असं कधी झालं की नाही? नाही, असं नाही योगायोगाने झालं. कधीच नाही, झालं कधीच नाही झालं असं. म्हणजे काही ना काही होत गेलं, मिळत हा, गेलं. म्हणजे मी काय मी म्हणजे एक दिवसही घरी बसलो नाही. ज्यावेळेला मी SY पासून शिकत होतो त्यावेळेला मी पार्ट टाइम लायब्ररीमध्ये विद्यार्थिनी कॉलेज रस्त्यावर लागला असेल, तिथं मी पार्ट टाइम लायब्ररीत काम करायचो आणि आमचे ग्रंथपाल होते, त्यांच्या मुलाला शाळेत सोडायला जायचं आणि घ्यायला यायचं, ते 100 रुपये महिना द्यायचे. म्हणजे त्या वेळापासून तर मी कंटिन्यू सतत काही ना काही काम करत होतो. मार्केटिंग करायचे मग परत. नंतर मग मी लग्न झाल्यानंतर मग मार्केटिंग मुंबईला जायचो, मग मोबाईल हँडसेट वगैरे, मोबाईल नव्हतं त्यावेळेला, तर त्यावेळेला ते याचे कॉर्डलेस फोन आले, क्रेज होती, तर ते मी तिकडनं आणायचो, इथे विकलं तर मला 300 रुपये एक्स्ट्रा मिळायचे. असं मी ऑफिस मार्केटेस वगैरे फिरायचो. त्यामुळे अशी चणचण नाही भासली विशेष करून, पण मेहनत करत होता. पहिला कुठला चित्रपट बघितला हो लग्नानंतर? लग्नानंतर नाही आठवत, पण लग्नाच्या अगोदरचा आठवतो. अरे वा, हे बरं आहे, लग्नाच्या अगोदरच आठवतंय त्यांना. काय 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 काय? शेजारी शेजारी नाशिकला मराठी पिक्चर पाहिला होता, महालक्ष्मी शेजारी पिक्चर पाहिला होता. लग्नाच्या आधी? लग्नाच्या तो पण एक मोठा किस्सा आहे. काय सांगा ना. मी तुम्हाला मागाशी म्हटलं ना, मग मटेरियल घ्यायला मी मुंबईला जायचो, मग आणून इथे विकायचो. ते एकदा मुंबईला गेलो, आमच्या लग्नाला फक्त 15 दिवस बाकी होते. तर मला म्हटलं आता चाललं तर रस्त्यात नाशिकला भेटूनच घेऊ. मग मी मावशीकडे बॅग माझा सामान ठेवला, मी म्हटलं येतो तिला भेटून. मग गेलो, पहिला दिवस गप्पा गोप्पा. मग ते म्हटलं जाऊ नका, उद्या जा, आपण उद्या त्र्यंबकेश्वरला जाऊ. म्हटलं ठीक आहे. आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो, संध्याकाळ झाली, नका आज नको जाऊ, उद्या जा, आज इकडे जाऊ. असे 3 दिवस होऊन गेले. मग मलाही म्हटलं आज लग्नाला फक्त 15 दिवस बाकी होते. त्याच्या आधीच राहिला त्यांच्याकडे? व्हेरी गुड. किती दिवस मुक्काम केला? 3 दिवस. आणि मग मी म्हटलं आता नको, घरच्या त्यावेळेला फोनची बी सुविधा नव्हती, घरी फोन नव्हते किंवा घरी काही कळवत नव्हतं. त्यांना असं वाटलं मुंबईला मटेरियल घ्यायला गेलाय, माल घ्यायला गेला. मग योगा असं हिला म्हटलं नाही आज जावं लागेल. ही स्टँडला CBSला मला सोडायला आली. सोडायला आल्यानंतर ही घरी गेली. मग तिच्या आईने सांगितलं की तुझे सासरे आलेले होते म्हणे, त्यांना शोधत इथपर्यंत. आणि ते बोलले म्हणे की आता 15 दिवस बाकी, तर मग कशाला पाठवले म्हणे, तुमच्या सोबत घेऊन आले असते. या असतात गमती, या असतात आठवणी. अशा वेळेला आठवणींचा अल्बम चालला जातो. आणि आता या टप्प्यावर पुढच्या खेळामध्ये किती पैसे बक्षीस, म्हणजे किती लक्ष्मी मिळवणार, म्हणजे मी सांगतो तेवढं वजन पूर्ण करणार का वहिनी? बघूया. वेळ 2 मिनिटाची आणि वजन आहे 534 ग्रॅम. मोबाईल 1 मिनिट पूर्ण झालं. तुम्ही नाही मॅडम, हात पाठी. 30 सेकंद राहिली शेवटची. नाही अजून एक 20 10
पिन टाक पिन 9 पिन टाक 8 टाक पिन 7 पिन काढ 6 4 पिन काढ पिन 3 2 1 वेळ पिन काढ पिन संपली. नमस्कार. नमस्कार. वहिनी पटकन सांगा, मिस्टरांनी स्वभावात काय बदल केला पाहिजे? मिस्टरांनी ना सकाळी फक्त लवकर उठलं पाहिजे. ते लवकर उठत नाही, 8 वाजता 9 वाजतात बऱ्याच वेळेला. आणि काय म्हणणं आहे तुमचं? हे पण विचारा की बाहेर गावून काय वेळेला किती वाजता येतं रात्री? नाही म्हणजे काय वेळेला कसं होतं, आता मी कामानिमित्त बाहेर गावी जातो, त्यामुळे यायला यायला उशीर पण होतो. बराच उशीर होतो. आता परवाचीच गोष्ट जवळ 3:30 वाजता पहाटे आलो, तर साहजिकच 9 वाजेपर्यंत झोपेलच बस. नाही, पण इतर वेळी पण असं लवकरच उठलं पाहिजे असं मला वाटतं. अरे काय शाळा आहे का घर आहे? नाही, शाळा तर हे तर घरच आहे हो ना. पण लवकरच उठलं पाहिजे असं माझं मत आहे. बरं बघा बघा तुम्ही काय ते हा. आणि वहिनींच्या स्वभावात काय बदल व्हायला पाहिजे? बदल मला नाही वाटत आता 23 वर्षानंतर तिने अजून काहीतरी बदल करावा. म्हणजे मी म्हणजे आता 23 वर्ष आतापर्यंत ऍडजस्ट केलं, आता पुढे नाही शक्य होणार परत बदल करून घेणार. तुम्ही सगळेजण बोला या दोघांबद्दल, यांच्या स्वभावाबद्दल सांगा ना. नात्याने त्या फक्त सासू आहेत, पण आमचं नातं हे मैत्रिणीसारखंच आहे आणि मन मिळावं आहेत, प्रेमळ आहेत आणि हौशी आहेत. बर बर बर. अजून कोण बोलणार? माझी मुलगी 4 गुणी संपन्न आहे हा. आणि अगदी म्हणजे प्रत्येक गोष्ट ती अगदी भरभरून करते. वा. मावशी माझी ती, पण मी दिदीच म्हणतो लहानपणापासून. पण दिदीच्या हातचा स्वयंपाक एकदम छान असतो, प्रेमळ आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे दिदी एकदा चिडली की काका आणि दोघी मुली दिसतच नाही कुठे. आज सकाळचीच गोष्ट, काका माझ्यासोबत होते, दिदीने फक्त 2च हाका मारल्या आणि तिसरी हाक अशी मारली की काका दिसलेच नाही मला. काय काकांचं करून ठेवलं तुम्ही? बरं मुलगी कुठे? मुलीकडे द्या, मुलीकडे द्या. माझी मम्मी ही मम्मी नसून एक मैत्रीणच आहे माझी. असं इतके वर्ष झाले पण मला असं समजून घेते आणि मुलगीसारखं असं आदेश देते, हे असं कर तसं कर. ती मैत्रिणी पण सांगते असं नका, असं करू आपण, असं समजून सांगते खूप. दोघी मम्मी पप्पा खूप सपोर्टिंग आहे, प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन देत असतात की तू हे करते. मी फक्त काही सांगितलं की मला हे करायचं तर ते म्हणतात हो कर. खूप छान आहे त्यांचा स्वभाव. मी यापूर्वी कधी अभिनय केलाय? हो केलेला. कसला? शाळेत मुलांना सांस्कृतिक प्रमुख मीच असते बऱ्याच वेळेला. आता शाळेत जशी लागली तसं सांस्कृतिक प्रमुख पद माझ्याचकडे आहे. मग गणपतीमध्ये शाळेत आमचे कार्यक्रम होतात तर तेव्हा मुलांना अभिनय करायला शिकवताना आपल्याला करावाच लागतो आधी अभिनय. कसा करता? म्हणजे समजा राक्षसाचा अभिनय असेल, राक्षसाचा अजून केलाच नाही आम्ही अभिनय. समजा उद्या मुलांनी येऊन सांगितलं की मला बाई राक्षसाचा अभिनय करून दाखवेल. कसं करून दाखवा सांगा. एकदम राक्षसाचा अभिनय करायचा असेल तर मग तेवढा तो कॉस्ट्युम लागेलच. ते कपडे आणूया पुढे. आणि अभिनय कसा? अभिनय म्हणजे डोळे वगैरे मोठे करून एकदम कसं कशा हासाल दाखवा. मला आता तो पुतण्या जे बोलला ते कळलं. तिसऱ्या हाकेला तुम्ही लगेच घरी कसे अभिनय करणार आहेत आणि 45 सेकंदात तुम्हाला तो ओळखायचा आहे. वेळ 45 सेकंदाची. मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. पटपट वकील मराठी चित्रपटाचं नाव. कायद्याचं बोला. अभिनंदन. झी मराठी कडून हे मोत्याचे झुमके. माझी इज्जत गेली असते बरं का. गाणं मराठी गाणं. पहिलं कुठे गेले शोधू कुठे कुठे शोधू मी तिला कुठे शोधू 10 कुठे शोधू 10 9 बोलायचं नाही. कुठे शोधू मी
शोधू कुठे मी. वेळ संपली. म्हण म्हण म्हण. बोलायचं नाही, ओठांची हालचाल नाही. ओठांची हालचाल नाही. बोलू नका हो. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट असते. नमस्कार. मराठी कविता कुठला मुलगा म्हणू शकेल किंवा मुलगी म्हणू शकेल, हात वरती करा. मराठी कविता नाव सांगा. माझे नाव कीर्ती मालिनी किशोर महाजन. कुठली शाळा? श्री छत्रपती अग्रसेनजी महाराज. घरी कोण कोण आहे? मम्मी पप्पा आणि मोठा भाऊ. अभ्यास करते हो. व्हेरी गुड. मराठी कविता म्हण. शतकात एक सावित्री जन्मते, पतिकारी होते एक रूप, सूर्य ज्योतिबांची प्रभाक्रांती ज्योती, अज्ञान धाडती दिगंतरा, आई बाप दोघे दीन दुबळ्यांचे, समाज उद्धाराचे व्रत घेती, अंधत्वाला दिले पिटाळून पृथ्वीच्या मोलाचा, तिचा सेवा भाव दुःख तेथे ठाव, सावित्रीचा चिंता त्यांची व्यथा त्यांची. वा वा वा. कीर्ती, झी मराठीकडून ही तुला भेटवस्तू आणि तुझी कीर्ती भविष्यात अखंड पसरू दे, जगभर पसरू दे. मनापासून शुभेच्छा. शुभेच्छा तुला. थँक्यू. सावित्री फुले यांचं इतकं छान वर्णन तिने आपल्या कवितेतून सादर केलं. आणि त्याचबरोबर सारिका मनोज पाटील. या या या. अभिनंदन अभिनंदन. उभ्या. नाव सांगा. सारिका मनोज पाटील. कुठे राहता तुम्ही? सोनगिर. माहेर? सुरत. सुरत. आणि इथे कुठे राहता? इथे मामा राहतात. मामाकडे आला होता? बरं केलं, मामाची भेट घेऊन चाललाय. घ्या उखाणा घ्या. गुलाबाचे फूल दिसायला ताजे, मनोज रावांचे नाव घेते सौभाग्य माझे. वा वा. व्हेरी गुड. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण पैठणी जिंकणार. दोघींनाही या खेळामध्ये 10-10 संधी मिळणार आहेत. समोर एक स्टँड ठेवलेला आहे. त्या स्टँडमध्ये 2 टप्पे आहेत. कुठेही जाऊन चेंडू थांबला तरी सुद्धा 1 गुण मिळणार आहे. पण जर का चेंडू पलीकडे गेला तर गुण मिळणार नाही. मध्ये जाऊन चेंडू थांबला पाहिजे. 10-10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा द्या सगळे. सुरुवात तुमच्यापासून. 1 2 3 5 संधी झालेल्या आहेत आणि गुणसंख्या आहे 4. 1 2 गुणसंख्या 4. तुमची पण गुणसंख्या 4. 6 7. या पुढच्या 5 संधी तुमच्यासाठी. 5 6 7-7 असा निकाल आहे आतापर्यंत. एकच संधी शिल्लक आहे. बघूया काय होतं. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या पाटील वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं.
आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या बोरसे वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करून होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार. हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे, हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे. बाबा मुलगी किंवा आई बाबा मुलगी, कधीतरी या मुलीला इतकं वाढवल्यानंतर उंबरठं ओलांडून पलीकडच्या घरात जायचंच असतं. माहेर सोडून सासरी जाताना होणारी बाबाची तगमग, पण हा खूप मोठा योग आणि खूप आनंदाचा क्षण मानला जातो. हे दान कन्यादान. कन्यादान ही झी मराठीवरती 24 जानेवारीपासून संध्याकाळी 7:30 वाजता मालिका सुरू होते. पाहायला विसरू नका. झी मराठीवर कन्यादान.